गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यानाली डुओ. आज मी पूर्ण रेडी झालेली, आंघोळ वगैरे, पूजा पण झालेली आहे. आता पिंडीची पूजा करणार आहे. त्यासाठी मला थोडंसं सामान लागणार आहे, सो मी ते घ्यायला बाहेर जाणार आहे. लकीली पाऊस पण थांबलेला आहे, तर मी आता सामान घेऊन येते आणि तेच सामान मला दीदीला पण द्यायला जायचं आहे. तर मग ते झाल्यावर मी तुम्हाला माझी पूजा दाखवेल. नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यानाली डुओ. आज आम्ही परत एक व्लॉग शूट करतोय, लॉंग डिस्टन्सवाला. सो आता मी उठली आहे, सकाळ तर झाली ते उठली आहे. सो आता मी आवरणार, देवपूजा करणार. आज पहिला सोमवार आहे श्रावणातला. सो चला चालू करूया. मी घेतलंय सामान, आता दीदीकडे आली द्यायला, देते. आता मग घरी जाऊन पूजा करू. सगळ्याच झाली अंघोळ वगैरे, सगळं आवरले आता मी. आणि आता मी कॉफी बनवली आहे, सो मी कॉफी पिते आहे. कॉफी पिऊन झाली की मी देवपूजा करणार आहे. त्यानंतर बरेच काम आहेत. सो माझं ना रुटीन असं हेच होतं. काही 2-3 दिवस झालं, माझं 2-3 आठवडे झालं माझं रुटीन खराब झालं होतं. पण आता मी परत बॅक टू माय रुटीन येते आहे. सो आता मी लवकर उठली. आज जरा रोज लय लेट उठत होते, आज मी लवकर उठली आहे. आणि आता मी देवपूजा वगैरे करणार. मी तुम्हाला ते दाखवाल मस्तपैकी. आज पहिला सोमवार आहे ना, तर मग मला असं मस्त काहीतरी करायचं आहे. माझ्या डोक्यात काही ना काही प्लॅन असतोच. आणि आता मी कॉफी पिते. थोडासा पाऊस होता, मी भिजली आहे आणि तिला सामान पण दिले. लगेच निघाले कारण तिचं ऑफिस चालू होतं. ही झाली आहे माझी देवपूजा आणि मी हे असं पिंड बनवली आहे. गाईज, माझी पूजा झालेली आहे, तुम्ही बघू शकता. शिवमूठ सुद्धा मी सोडलेलं आहे आणि आता मस्तपणे पूजा झालेली आहे. गाईज, माझी देवपूजा झालेली आहे आणि मी बाहेर का आली आहे सांगू का? कारण खूप दिवसांनी एवढं मस्त ऊन पडलं आहे ना. म्हणजे आमच्याकडं ना कंटिन्यू पाऊस असतो 24/7 पण. बट आज आहे ना मस्त असं ऊन पडले. ते मला उन्हात जाऊ नको का? हे पहा ऊन. मग आता थोडंसं मी नाही का उन्हाच्या मज्जा घेते. मला अजून खिचडी बनवायची. बा डोळे उघडे राहत आहे बाबा, काय करा. जाऊ द्या, मला खिचडी बनवायची. आमचा पूर्ण आलेला आहे बाबा. Inky Pinky Funky, Daddy bought the donkey. मला कुत्र्याची भीती वाटते. मेन म्हणजे कुत्र्यांची राहू दे, पण मला आमच्या ब्रुनोची जास्त भीती वाटते. कारण आमचा ब्रुनो जरासा येडा आहे. त्याला ना असं अंगावर खेळायला, उड्या मारायला लय मजा येते. गाईज, पूजा खूप छान झालेली आहे. मन एकदम प्रसन्न झाले. आता थोडंसं टी व्ही बघते कारण बोर होते. मी दिवसभर एकटीच असते ना, मग मला थोडासा कंटाळा येतो मधून. मग मी टी व्ही बघते. आय होप ज्ञानूची पण छान पूजा झाली असेल, तुम्हाला दिसेलच. सो झालेत माझे ऑलमोस्ट रुटीनवाले जे काम असतात ते. आणि सो खिचडीसुद्धा मी बनवली आहे. आता मी थोडासा अभ्यास करते. अभ्यास पण केला पाहिजे म्हणून मग मी आता थोडासा अभ्यास करते. हे पहा टिंटिडी. आता उरलेली कामं पण झाली आहेत. जेवण पण झालं आहे माझं. आज उपवास होता माझा. आणि आता थोडासा टी व्ही पण बघून झाला आहे आणि तर झोपायचा टाईम झाला आहे माझा. आता मी झोपते, मग संध्याकाळी भेटूयात परत आपण. हॅलो गाईज, झालं आहे म्हणजे 2:30 झाले. मी एवढा वेळ झालं तेच. म्हणजे कसं आहे ना, एकतर मी घेत नाही लॅपटॉप. आणि मी जर लॅपटॉप घेतला तर मला जे करायचं आहे ते झाल्याशिवाय मी सोडत नाही. म्हणजे माझं असं असतं की नाही बाबा, माझं झालंच पाहिजे मगच मी सोडणार, असं असतं. पण आता प्रॉब्लेम असा झाला की मला भूक लागली, आता जेवलं पाहिजे ना. सो मग मी आता खिचडी करते. कारण आता जर खाल्लं नाही तर आता मला चक्कर येईल. तर मग मी विचार केला की आता मी आता खाऊन घेईल आणि खाऊन झाल्यावरती मग परत घेऊन बसन लॅपटॉप. कारण माझं काम झालेलं नाही आहे. गाईस, तुम्हाला मी दिसते का? नाही, मी खूप अंधार केला आहे आणि मी रोज असंच अंधार करून झोपते. बघा, मी सगळे पडदे लावून घेतले, सगळ्या खिडक्या लावल्या आहेत आणि मी रोज असाच अंधार करून झोपते. कारण मला अंधारात खूप पटकन झोप येते आणि खूप छान पण वाटतं. आणि जास्त नाही झोपत मी, जरा 1.5-2 तास झोपते, मग परत उठते. माझ्या घरचे सगळे येतात. गाईज, मी उठली आहे, फ्रेश पण झाली आहे. आता मी कॉफी बनवते आहे आणि मी कॉफी पिणार आहे आता.
मम्मी पप्पा पण आलेत, त्यांच्यासाठी पण बनवणार आहे आता. गाईज मी आत्ता नैवेद्य दाखवला आहे देवाला, आरती पण झाली आहे. आता मला उपवास सोडायचा आहे. संध्याकाळी 8 वाजले आहेत, आता मी उपवास सोडणार आहे. मी आता ते फ्रूटवालं श्रीखंड खाणार आहे, जे मला खूप जास्त आवडतं. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. परत भेटूया आपण मस्त असा व्हिडिओ घेऊन. मी आज आरतीला सुद्धा गेले होते, लेटच झालं घरी यायला, सो त्याची मी क्लिप्स टाकल. एकदम मस्त वाटलं, एकदम छान वाटलं आरतीला जाऊन. भेटू आपण, परत भेटू नवीन मस्त ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय बाय. सो गाईज, डन फॉर द डे. सगळं झालेलं आहे, स्किन केअर, हेअर केअर. आणि हा पण माझ्या शेजारी झोपला आहे, से हाय. तो रोज माझ्या शेजारी झोपतो माझ्या ब्लँकेटमध्ये. सो भेटूयात रोज रोज अशा नवीन कंटेंटसोबत. आजचा हा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे ट्यून्ड, बाय.